पुन्हा विचारलं शेष कशावर आहे? म्हटलं शेष म्हणजे नाग, भगवान शंकराच्या गळ्यात आहे. तेवढ्यावर थांबलं नाही ते. पुन्हा विचारलं शंकर कशावर आहे? म्हटलं शंकर नंदीवर आहे. पुन्हा विचारलं नंदी कशावर आहे? म्हणलं तुझ्या डोक्यावर आहे. आता सांगायचं तरी कुठपर्यंत? प्रश्न विचारावा पण त्याला काहीतरी भाव पाहिजे, त्याच्या पाठीमागं काही श्रद्धा पाहिजे, त्याच्या पाठीमागे काही श्रद्धा पाहिजे. काही काही प्रश्नच असे विचारतात की त्याला उत्तरही देता येत नाही. एकानं मला विचारलं, एक जण शाळेत आलं बा आणि शिक्षक पोरांना विचारलं, हे बरोबर हे इथून परांडा 20 किलोमीटर, तर माझं वय किती रे? पोरं म्हणजे ह्याला कोणतं सूत्र वापरायचं कोणाच ठाऊक. इथून परांडा 20 किलोमीटर तर माझं वय काय सांगा ना. सरांनी मुद्दाम प्रश्नच असा विचारला होता की उत्तर देता येऊ नये. आता इथून परांडा 20 किलोमीटर तर माझं वय काय हे कसं काढता येईल? बोला लवकर, सांगा लवकर. एकही पोरग उठना. शेवटी एकानं डोकं लावलं बा, त्यानं हात वर केला, साहेब मी देऊ का उत्तर? हो बा लाल टी शर्ट इथला नाही हो, तिथलं सांगतो मी वर्गातलं. ओभार म्हटल्या बरोबर बळीराम महाराज ते उभं नाही ना. साहेब इथून परांडा 20 किलोमीटर तर तुमचं वय 50च आहे. काय योगायोग होता दत्त महाराज, नेमकं त्याचं वय 50च होतं. सहज घडलं म्हणा ते. शिक्षक म्हटले मी याला उत्तरच देता येऊ नये म्हणून असं विचारलं, ह्यानं उत्तर तरी कसं काय दे? बसू नका, उभार. बरोबर आहे. इथून परांडा 20 किलोमीटर तर माझं वय 50, पण याला कोणतं सूत्र वापरलं रे? ते म्हटलं राग नाही न्यायचं महाराज, राग नाही न्यायचं साहेब. म्हटलं नाही यायचं साहेब, माझा एक घरी भाऊ आहे. म्हटलं मग त्याचं वय 25 आहे. मग पण ते हाफ मॅड आहे, तुम्ही फुल मॅड म्हणून तुमचं 50. टाकाला महाटक भेटतच असतं ते. म्हणून गणपती बाप्पाचं पूजन केलं जातं कोणत्याही कार्याच्या आरंभी. गणपती बाप्पाची मूर्ती, आता गणेश जयंती निमित्त कीर्तने म्हणून बोलायला, गणपती बाप्पांची मूर्ती डोळ्यासमोर आणा. हे बरोबर गणपती बाप्पा माहिती आहे ना? गणपती बाप्पाची ढेरी बारीक आहे ना? हो काय म्हणतो? गणपती बाप्पाची ढेरी मोठी आहे ना, आणि डोळे तुम्ही जागेत ना सगळे? म्हणलं दिवसा झोपायला लागले. बोलत जा काय महाराज, तुम्हाला नवीन नाही. ह्या गावात माझं 7वं 6वं 7वं कीर्तन असेल. काल्याच दुसरं इथलंच 4-5 कीर्तन केली. तिकडेही केलं आतल्या मंदिर भुवनेश्वराचं काय वाल्मिकेश्वर, तिथेही कीर्तन केलं. म्हणून महाराज काही तुम्हाला नवीन नाही, महाराज जुनाच आहे. मी बोलतोय त्याचे उत्तर द्यायचं जा, काय आपलंही अवघड नाही विचारत. गणपती बाप्पाचे कान कसे? मोठे, ढेरी मोठी. गणपती बाप्पाचे डोळे बारीक. गणपती बाप्पाचे पाय बारीकच आहे. गणपती बाप्पाचं वाहन उंदी. ह्या गणपती बाप्पाच्या प्रत्येक कृतीला अर्थ आहे. प्रत्येक कृतीला. गणपती बाप्पाला किती हात आहेत रे बाळा? 4. गणपती बाप्पांना 4 हात याच्यासाठी की गणपती बाप्पा 4ही पुरुषार्थ घेऊन तयार आहे. माझे भक्त दर्शनाला येऊ द्या, जो मागल ते पुरुषार्थ मी द्यायला तयार आहे. म्हणून गणपती बाप्पाच्या 4 हातात 4 पुरुषार्थ आहे. धर्मार्थ काम मोक्षाना. गणपती बाप्पा चे डोळे बारीक आहेत. बारीक. आपल्याला जर आता सुईत जर द्वारा घालायचा असेल, सुईत द्वारा घालायचा असेल तर डोळे वटारून बघावं लागतं का? डोळे बारीक करून बघावं लागतं असं द्वारा घालण्यासाठी. तसे माझे वालवड मधले भक्त कोण चपात्या देतय, कोण अन्नदान करतय. आता आजचा अन्नदान ते दत्तात्रय काशीनाथराव मोहिते, बरोबर ना? त्यांचीच पंगत आहे ना, एकट्याचीच आहे. हा, आमच्या इकडे तर काल सगळे करतात, पण काय दाता भेटलाय तुम्हाला? दत्तात्रय काशीनाथराव मोहिते त्यांची पंगत आहे काल्याची.
बारीकातलं बारीक जरी एखादं सेवा केली, गणेश उत्सवामध्ये या गणेश जयंतीच्या सप्ताहात इथं कुणी चटया टाकण्याची करतं, कुणी अन्नदान करण्याची करतं, कुणी नाश्त्याची करतं, कुणी कीर्तन झाल्यावर टाळ पकवाज उचलण्याची करतं, कोणी कोणती सेवा करू द्या. गणपती बाप्पा असं बारीक बघतात. माझ्या भक्तानं केलेलं सत्कर्म छोट्यातलं छोटं सुद्धा माझ्याकडून चुकून राहिलं नाही पाहिजे. म्हणून गणपती बाप्पाचे डोळे बारीक आहे. 4 हातात 4 पुरुषार्थ आहे. गणपती बाप्पा बारीक डोळे करून काय सेवा करतात लोक, सत्कर्म, ते चुकून राहू नये म्हणून डोळे बारीक आहे. गणपती बाप्पाचे कान मोठे आहेत बा. कशासाठी? तुम्ही जे नामस्मरण करता, भगवंत गणपती अथर्वशीर्ष म्हणता, स्तोत्र म्हणता, हे सगळं ऐकण्यासाठी गणपती बाप्पाचे कान मोठे आहेत. गणपती बाप्पांना सोंड आहे पा. गणपती बाप्पाची जी सोंड आहे ती सात्विकतेचा शोध घेते. गणपती बाप्पाचं पोट मोठं आहे. ज्याला जीवनात मोठं व्हायचंय त्यांनी सहन करायला शिकलं पाहिजे. जो जीवनात सहन करतो तो जगात मोठा होतो. गणपती बाप्पा म्हणतात माझं पोट याच्यासाठी की केलेले भक्तांनी किती जरी अपराध केले, गणपती बसवल्यावर सगळे भजन थोडंच करतात. कोणी पत्तेच खेळतं, कोणी बिड्याच वळतंय, ते धूर काय गणपतीच्या कानावरच नाकावरच घालतंय, कोणी पिऊन तिथं बसतंय. माझ्या भक्तांनी किती जरी अपराध केले तरी अपराध सहन करण्याची क्षमता गणपती बाप्पा म्हणतात सहन करतो मी, माझं पोट मोठं आहे. एवढंच नाही कांगणे महाराज, गणपतीच्या वाहनामध्ये सुद्धा अर्थ आहे. वाहनात सुद्धा काय वाहन आहे रे गणपतीचं? फॉर्च्युनर. हा, उंदीर फॉर्च्युनर म्हणाले. गणपतीचं जे वाहन आहे ते उंदीर आहे. उंदराला सुद्धा अर्थ आहे. आता इथं बहुतांशी शेतकरीच आहे. शेतकरी म्हणतील काय लगडे महाराज त्या उंदराचं वर्णन करतात, सगळी नासाडी केली ना आमच्या पिकाची. श्रीमंत व्यापारी वर्ग इथं बसलाय, ते म्हणाल सगळ्या नोटा खाल्ल्या ना त्यानं, गोडावून खाल्ली ना सगळी. एक लक्षात ठेवा, त्याच्याकडूनही अर्थ घ्यायचा आहे. उंदीर कधी शांत बसलेलं बघितलं का तुम्ही? उंदीर शांत कधीच बसत नाही. ते काही ना काही कुडतडत राहत, म्हणजे काही ना काही उद्योग करत राहत. गणपती बाप्पाला ह्याच्यातून हे सांगायचं आहे, तुम्हाला जर जीवनात मोठं व्हायचं असेल काही ना काही उद्योग करत राहा, शांत बसू नका. हा अर्थ गणपती बाप्पाला त्या उंदरातून सांगायचा. बाकीच्या देवाला जर घरी बोलवायचं असेल, बाकीच्या देवाला समजा भगवान विष्णूला घरी बोलवायचंय वालवडमध्ये आपल्या घरी, तर भगवान विष्णूचं जे वाहन आहे गरुड, त्याची पार्किंगची व्यवस्था करावी लागते. साधं लबडे महाराजाला बोलवायचं म्हटलं तर आमची गाडी पार्किंगची व्यवस्था करावी लागते. भगवान विष्णूला बोलवायचं असेल गरुडाला थांबण्याची व्यवस्था करावी लागते. भगवान शंकराला बोलवायचं असेल नंदीला विश्रांतीसाठी व्यवस्था करावी लागते. मी म्हणतो गणपतीला बोलवायचं असेल तर पार्किंगची व्यवस्थेची गरज आहे का बाबा गणपतीला? ती उंदीर जिथं मालक जात नाही तिथं जाते कोपऱ्यात. उंदीर कोणत्याही घरात कोपऱ्यात जाऊन बसतो. याच्यातून हाही भाव घ्यायचा आहे की जगाला चांगला संदेश देणाऱ्या माणसाने एका ठिकाणी थांबलं नाही पाहिजे. जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊन त्यांनी तो संदेश दिला पाहिजे. विठ्ठला 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 अशा गणेश जयंतीच्या प्रित्यर्थ हे अखंड हरिनाम सप्ताह आहे. आजचंही काल्याचं कीर्तन आहे. काला म्हटलं की वारकरी संप्रदायामध्ये सप्ताह 8 दिवसाचा असो, 15 दिवसाचा असो, 1 महिन्याचा असो, नाही तर 1 वर्षाचा असो. काही काही म्हणतील वर्षाचा सप्ताह असतो. वर्षभर सप्ताह सध्या देहूला जगद्गुरु तुकोबारायांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त. पण वर्षभर जरी सप्ताह असला तरी सप्ताहाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होते. काला झाला म्हणजे वेगळं सांगावं लागत नाही कार्यक्रम झाला म्हणून. काला झाला बळीराम महाराज आता हाला. आणि काला झाल्यावर जर बुवा पुन्हा वालवड मध्ये 2-3 दिवसांनी आला तर लोक म्हणतात का आला. काला
काला तर 2 दिवसापूर्वी झाला, तू का आला? हे काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं म्हणजे पगाराचं कीर्तन आहे. 7 दिवस कोणी जी सेवा केली असेल त्याचं फळ भगवंत देतो. काही घाई गडबडीने कीर्तनाला निघतात तर चौकात 4-5 जण तंबाखूला चुना लावत उभेच असतात. राम 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 राम, इकडे इकडे कुठं चाललं? काही नाही, ते काल्याचं कीर्तन नाही की गणेश जयंती निमित्त सप्त्याचं, ते काल्याला चाललंय. हे काय लावलं तुम्ही? उठलं सुटलं वारकरी काला काला काला. दही लायात तिथं जाऊन कालवायच्या, त्या बुवाच्या हातून घ्यायच्या आणि त्याला तुम्ही काला म्हणता. मंडपात नाही जागा पुरली तर उन्हात बसायचं, 2 तास बसायचं आणि त्या बुवाच्या हातून काला घ्यायचा आणि त्याला तुम्ही काला म्हणता, लाया घ्यायच्या. एक काम करू नये, त्याच्याही पेक्षा चांगला टेस्टबाज काला आपल्या वस्तीवर करून खाऊ ना आपण शेतामध्ये. याच्यापेक्षा टेस्टबाज होईल बाबा. शेंगदाणे, डाळवं, कोथिंबीर, कढीपत्ता, काय अजून असेल ते टाकून याच्याही पेक्षा टेस्टबाज होईल. पण त्याला काला म्हणता येणार नाही, त्याला भेळ म्हणावं लागेल, भेळ. कारण काला काला स्वरूपाला प्राप्त होतो. नामाचं दही आणि प्रेमाची लई एकत्रित होते तेव्हा काला होतो. हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला. नामाचं दही आणि प्रेमाची लई एकत्रित व्हावी लागते. काल्याचे अनेक प्रकार आहे. वेदांतिक काला सांगतात, जीव ब्रह्मैक्याचा काला. इथं हरिनामाचा खिचडी काला. आणि सध्या समाजाला गरज आहे एका वेगळ्या काल्याची. कोणत्या काल्याची? सर्व जातीपातीचा समाज एका भागवत धर्माच्या पताकाखाली एकत्रित येऊन एक ज्ञानोबाराय तुकोबारांची लेकर म्हणून सुखानी नांदावं, ह्या काल्याची सध्या गरज आहे. नाही तर एवढं अवघड झालंय दादा. हे या जातीचं, हे त्या जातीचं, हे या समाजाचं, ते त्याचं. हे तोडा जरा. एक जात मला दाखवा, एक समाज असा दाखवा की ज्या जातीत संत झाले नाही. प्रत्येक जातीपातीत संत झाले. त्याचं कारणच हे आहे की सर्व जातीपातीचा समाज एका भागवत धर्माच्या पताकाखाली एकत्रित यावा. आणि आपण पुन्हा तेच करायला लागलो. हरिनामाचा खिचडी काला, जीव ब्रह्मैक्याचा काला, हा सर्व जातीपातीचा समाज एकत्रित येणं हा काला. नामचिंतनाचा काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेमी मोहीला साजनी, हा काला दोघांनी दिलाय. एक तर भगवंतानी, नाही तर एक तर संतांनी. पंढरपूरच्या. आणि एक लक्षात ठेवा, काला एवढा दुर्लभ आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, पण विशेष हा लाभ संत संगे. ते भगवंत काला वाटत होते आणि देवता लोकांनी वरून पाहिलं. काल्याचे असे देव जळी झाले मासे, मासे झाले मासे काला खाण्यासाठी. भगवंतानी इकडं तिकडं पाहिलं, मासे उड्या मारत होते यमुना मातेमध्ये. भगवंताने अंतर्ज्ञानाने ओळखला, अरे मासेच आहेत आणि संकरित आहे. देवता लोक मासे झाले होते. भगवंताने सांगितले, ए गोपाळांनो, काय काला खाल्ल्यानंतर हात धुवायला कोणी यमुना मातेवर जायचं. गोपाळ म्हणजे दह्याने हे भरलेले हात हसून या सांगे.
हसले देवन म्हटले टिरी पुसा ते आपापल्या टिरीला पुसा ना. टिरीलाच का सांगितले त्याचंही कारण आहे. नाकाची, कानाची, हाताची, पायाची, डोळ्याची, कपाळाची सगळे इंद्रियाच्या देवता ठरल्यात, पण इथं कोणताच देव राहत नाही. कशाला राहील ते? म्हणजे इंद्रियाच्या द्वारे सुद्धा भगवंताने देवता लोकांना काला भेटू दिला नाही. पण एक देव लय हुशार, ब्रह्मदेव. त्यानं त्या पाण्यात असं मुंडकं वर काढलं, देव काला भेटू देत नाही. ब्रह्मदेवाने प्रतिज्ञा केली, हे काय एक ना एक दिवस हा पट्ट्या ब्रह्मदेव काला खाईल तरच ब्रह्मदेव. देव गालातली गालात हसले. देव म्हटले बर लका मी तुझा बाप आहे ना, कसा काला खातोय ते बघतोच मी. आणि पंढरपूरच्या वाळवंटामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू होतं. लगडे नाही, श्री संत शिरोमणी नामदेव राय. ते एक प्रासंगिक चाल सुद्धा आहे पा त्याला. पंढरपूरच्या वाळवंटात सगळे भक्त बसलेले, ज्ञानोबारायांच्या हातात काला आहे आणि ज्ञानोबाराय काला वाटत होते. एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. तसा वाळवंटमध्ये काला आहे, तसा पंढरपूरच्या वाळवंटामध्ये एक काळी झाली. एक आवाज येऊ. कोटी कोटी धन्यवाद. हे वालवड नाही, हे पंढरपूर नगर आहे. पंढरपूर एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळाशी लायावाटी. आता लक्ष द्या बरं. पंढरपूरच्या वाळवंटात चाला झाला, तिथलं चित्र दिसू द्या. गेला ना तुम्ही पंढरपूरला? जे गेले नसतील ते काला झाल्यानंतर एकदा जाऊन या. तसं मरूच नका, म्हणजे घाई करू नका तशी, पण एकदा तरी पंढरपूरला जा. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखले. पंढरपूरच्या वाळवंटात नामदेवरायचं कीर्तन झालं. ज्ञानोबाराय काला वाटत होते. ज्ञानोबारायनी काला खाल्ला. आपलं ज्ञानोबाराय काला वाटत होते. सोपान काकाच्या हातात काला भेटला. धाकटे बंधू माऊलींची. काकानी काला तोंडात टाकला, दोन मुठीत काला धरला आणि जी उडी मारायला लागली. नामदेवराय म्हणे तू चालला काय उडी मारायला? अरे असं वजनात चाललंय. तुम्हाला जायचंय का? जायचंय का? मग मांडी घा आणि उठायचं नाही आता, जे विठ्ठल होईपर्यंत. सोपान काकानी तोंडात काला खाल्ला, दोन मोठे काला धरला आणि जी उडी मारायला लागली. नामदेवराय म्हटले सोपानाला काय झालं? माऊली म्हटले थांबा मी पाहतो. माऊली सोपान काकापर्यंत आले. ए सोपान, उडी मारायला काय झालं? मग तर जास्तच उंच उडी मारली आणि दोन मोठे होते ना
उजवा पाय मागण डावा पाय पुढं, माऊलींच्या दोन बाजूला दोन मुठी धरल्या काल्याच्या. काय काला तोंडात आहे, खाता खाताच म्हणले, ज्ञानदादा काला खाल्ला का नाही? आणि मग ज्ञानोबाराच्या लक्षात आलं, हे सोपान नाही, हे ब्रह्मा सोपान तू झाला, हे ब्रह्मदेव आलाय सोपान काकाहून. आणि ब्रह्मदेव अहंकारानं बोलत होता माऊलींना, काला खाल्ला का नाही? पण ते ज्ञानोबराय होते. ज्ञानोबराय लगेच म्हणले, वारकरी झाला का नाही? कारण वारकरी झाल्याशिवाय काला भेटत नाही. इथं जर बिगर मालकरी कुणी असेल, सगळे वारकरीच आहे. आणि गावाचं विशेष आहे. मी तर 3 सप्त्याला इथं आलेलो आहे. 3 सप्त्याला, एक मंदिरातल्या, एक इथल्या, इकडे महाराजांचा आश्रम इकडे चुंबळे रोडला शेतात बाई, तिकडे एक आश्रम. 3 सप्त्याला आलोय. अजून किती होते सप्ते का? 7 7 सप्ते होते. धन्य गावकरी बर का, सोपं नाही. गावाला 1 सप्ताह नीट व्हायना, 1 सप्ताह. आता माझी परमार्था ती 4थी पिढी. पंजोबा आजोबा वडील, आता मी. ज्ञानोबाराच्या सोहळ्यात आमची 87 नंबरची दिंडी आहे. सगळे महाराष्ट्रातले दिग्गज कलाकार महाराज मंडळी दिंडीत असतात आमचे. पंढरपूरला काही मठाजवळ फळ आहे, उर्वरित संतवीर बंडाता त्याचं महिन्याला कीर्तन असतं. माझं वय आता 41 आहे. 25 वर्ष झालं महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा तिरुपती बालाजी समोर कीर्तन करून आलो. आंध्र प्रदेशात हैदराबाद इसाम्या बाजार पर्यंत जाऊन आलो. कर्नाटकात बिदर बसव कल्याण पर्यंत जातो. 4 राज्य फिरतून 4 पिढ्या झाल्या. पण एका गावात 7 सप्ते करणारं गाव म्हणजे आपलं वालवड आहे. सोपं समजले का तुम्ही 7 सप्ते करणं? पण इथं सप्ताह केव्हाही होऊ द्या. बघा एवढा समाज असतोच, तरी थोडा कमी झालाय आता. लई दाट पेरलंय म्हणून लई दाट पेरूच नका, कारण सारा पुन्हा बारीक येत ते पुन्हा. पण बघा तुम्ही, मंडप जेवढा दिलाय तेवढा भरलाय. तिकडे कट्ट्यावर वट्ट्यावर झाडाखाली आमचे पुरुष वर्ग सगळे बसले. पूर्वी इथं बरेच कीर्तने केली मी सुरुवातीला. 14वं वर्ष आहे. एक तप पूर्ण होऊन गेले. आणि विशेष म्हणजे 7 सप्ते करतात ह्यात नवल नाही या गावाचं. या गावात इथून कोणची दिंडी जाऊ द्या, कोणती दिंडी जाऊ द्या, किती जातात अंदाजे दिंड्या? नाही बघा 27 बारक्या सगळ्या. 7 तरी 7 दिंड्या तर 11. 27 म्हणा बारके मोठे, म्हणजे मोठ्या 11. चिल्लर चाललर तशा वेगळ्याच असतात. 27 11 दिंड्या. मला वाटतं मोठ्याच्या 2 दिंड्या आहेत, त्या सुद्धा इथूनच. पूर्वी तरी तिकडून जात होती, आता रथ झाल्यापासून इथूनच जाते. ती सुद्धा दिंडी इथून जाते. किती समाज असू द्या, पण या माता माऊलींची कमाल आहे. खरंच कमाल आहे. तुमची काय कमाल आहे? तुम्ही सांगता नुसतं 20 चपात्या करून दे तिकडे म्हणून. गहू नीट करायचे, दळायचे, दळून आणायचं, कणिक तिंबायची, ती मुरली पाहिजे, पुन्हा चपात्या नीट आल्या पाहिजे. ह्या सगळ्या माता माऊल्या 10-10, 20-20 काय सांगल तर त्या चपात्या आणतात. या गावात केवढी मोठी दिंडी येऊ द्या, त्यातला एकही वारकरी उपाशी जात नाही. हे वैशिष्ट्य आपल्या वालवड गावाचं. एकही उपाशी जात. 1000 लोक असो, 2000 असो, नाही तर 4000 असो, किती लोक असू द्या. काय पुण्यवान आहे तो तुम्ही माता माऊल्या, तर तुम्ही लई पुण्यवान आहे. खरं तर तुम्ही लाडक्या बहिणी आमच्या, लाडक्या बहिणी आहेत. हे मी म्हणत नाही. लाडकी लेक मी सांगता
कोणाच्या लाडक्या आहे? लाडकी लेखमी संताची, मजवरी कृपा बहुतांची. तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे आतापर्यंत खोटं नाही सांगितलं, खरं सांगतो. ह्या जे दिंड्या येतात, या वारकऱ्यांना तुम्ही जीव घालता. एरवी गावातले 1000 लोक जीव घालायचे बरं का कार्यकर्ते. 1000 एरवी, म्हणजे लग्नात, साखरपुड्यात, टिड्यात, काय असेल ते 1000 लोक जीव घालायचे. 1000 लोकांचं पुण्य थोडक्यात मिळवायचं असेल तर त्रिसंध्या करणारा एक ब्राह्मण जीव घालायचा. पण त्रिसंध्या करणारा पाहिजे. 1000 लोक जीव घातल्याचं पुण्य त्रिसंध्या करणारा एक ब्राह्मण जीव घातल्यावर आहे. आता पुढचा ऐका. असे 1000 ब्राह्मण जीव घातल्याचं पुण्य तुम्हाला मिळवायचं असेल तर पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीतला आमचा एक वारकरी जीव घाला, 1000 ब्राह्मण जीव घातल्याचं पुण्य. 1000. मी पदरचं सांगत नाही केलं, त्यांनी लाईव्ह केलंय. गावंडे सहस्त्र ब्राह्मण तृप्त केली अपूर्ण शेत्रीचा एक. गावंडे म्हणजे गावाकडचे 1000 ब्राह्मण जीव घातल्यावर जे पुण्य आहे ते दिंडीतला एक वारकरी जीव घातल्यावर साधं पुण्य भेटते का तुम्हाला? हजारो वारकरी इथून जेवून जातात. अहो त्याच्यात कधी ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, एखाद्या वारकऱ्याच्या रूपात तुमच्या हातचं जीवन जात असतील, ती भावना राहू द्या, तेव्हा ते पुण्य भेटणार आहे. म्हणून एवढे जरी सप्ताह होत असतील तरी कमी कशाचीच नाही, कशाचीच नाही. मग देवादिकांनाही न भेटणारा काला विशेषः लाभ संत संगे. संत संगतीमुळे तो आपल्याला लाभ भेटतो. मग का हे काला खाल्ल्याने होतं काय? प्रसादे सर्व दुःखांना हानी रक्षोपजायते. किंवा प्रसाद असतो प्रसन्नता. प्रसाद खाल्ला की प्रसन्नता प्राप्त झाली पाहिजे. सगळ्यात मोठा प्रसाद सांगतो तुम्हाला. भगवंताने आपल्याला ज्या स्थितीत ठेवलंय ना त्या स्थितीत राहून भगवंताचा प्रसाद मानायला शिका. ठेविले अनंते किंवा जैशी स्थिती आहे, कौतुक तोप आहे. सावता महाराष्ट्र म्हणतात बाबा समय कसलाही येऊ द्या, समय असे सादर व्हावे. देव जसा ठेवील तसं राहावं, देव ठेवील तैसे राहावे. काही काही माता माऊल्या थोडं कमी अधिक झालं,
थोडं कमी अधिक झालं. आता घरात होतच असतं ते प्रपंच म्हणलं की लगे एखादी माता माऊली एखादी वीर बघते, पाणी आणायला नाही ते एखादी औषध घेते. त्या माता माऊलीनं थोडं थांबायचं आणि थोडं रामायण डोळ्यासमोर आणायचं. रामायणातली सीता डोळ्यासमोर आणा. 14 वर्षाच्या कालखंडामध्ये जगन्माता सीतेला झोपायला पंच कंपनीची गादी होती. गवताच्या शय्येवर झोपायचं. उशाला घ्यायला उशी नव्हती, दगड उशाला घ्यायचा आणि जगन्माता सीतेनं झोपायचं. एवढं दुःख तर नाही तुमच्या जीवनात, मग कशाला विहिरीत उडीता, कशाला पिटवून घेता. आणि एक लक्षात ठेवा, घरात राम राज्य आणायचं असेल तर एकमेकाला समजूनच घ्यावा लागेल. अलीकडे तर लय अवघड झालंय सध्या. इथं कोण वकील असतील तर विचारा त्यांना, सध्या सगळ्यात जास्त केसेस कोणत्या आहे म्हणा. सध्या सगळ्यात जास्त केसेस आहेत पती पत्नीचं जमत नाही, मला घटस्फोट पाहिजे. काय चाललंय? काय चाललंय काय सांगा ना. हे सध्या घरात जेवायच्या वेळेला सध्या टीव्ही पाहणं चालू आहे ना, ते चाललंय सध्या. पण त्या मालिका आहे सध्या टीव्हीवर. संस्कार कोणती चॅनल चालू आहे? आस्था का संस्कार? रामायण का महाभारत का कृष्ण मालिका? संध्याकाळी शेतातून आले, आवरावरी झाली, नोकरदार असो शेतकरी असो जेवायला बसतात, एकत्र टीव्ही पाहत बसतात. काय सध्या त्या टीव्ही म्हणजे घरातले माणसं कपटी कसे बनतील याचं प्रात्यक्षिक म्हणजे सध्या टीव्ही. काय चाललंय? सायली काय ते काय काय आपण पाहतो सध्या. कुठे जेवायला बसल्यावर दिसतं ते आम्हाला. सध्या हे जे वातावरण बिघडत चाललंय, किती बिघडलंय वातावरण. सासऱ्याला सून कळलं नाही सध्या, भावाला बहीण कळून आणि बापाला लेक कळून. कशामुळे घडतंय याचा विचार केला. हे जुने माणसं त्यांना विचारा, हे 10-12 वर्षाच्या अगोदरच्या काळात असं होत होतं का? मग आता तर घडायला. त्याचं एकमेव कारण आहे, सध्या जेवताना आम्ही टीव्ही पाहतो, मोबाईल पाहतो. ते संस्कार त्या अन्नावर होतात. अन्न जसं अन्न खाल तसं मन बनल ना. सध्याच्या मालिका म्हणजे राहायचं एका सोबत, बोलायचं दुसऱ्या सोबत, फिरायचं तिसऱ्या सोबत. काय चाललंय काही? म्हणून कुठेतरी जागा होणं गरजेचं आहे. काय घडलं बदलापूर? काय घडलं कोपर्डी? काय घडलं परवा भाईकळ्याला? हातात लेकरू बसत नाही हातात, तसल्या मुलीवर अत्याचार नानाच्या. जनावर बरी ना जनावर, मग त्यांना तरी कळतंय. हे जेवताना ते आपण पाहत राहतो, ते परिणाम अन्नावर होतात. तसं मन लागलंय बनायला. आज इथं तरुण वर्ग कमी आहे म्हणून मी ते बोलणार नाही. तरुण असल्यावर मग ते सांगत असतो त्यांना. आता मी तुम्हाला सांगणार आहे, या भक्तिमती मातांना, तुमची संख्या जास्त आहे ना. भक्तिमती मातांना माझी विनंती आहे, पूर्वी आम्ही लहान होतो ना असे एवढे, लहान असताना आमची आजी आम्हाला दिव्याजवळ घेऊन बसायची, शुभं करोती, फसायदान, गणपती, अथर्व शीर्ष शिकवायची. आता इथं एवढ्या माऊल्यात नाही भक्तिमती माता. राग येऊ देऊ नका, मी तुमच्या मुलासारखा आहे, कुणाच्या भावासारखा आहे. ह्याच्यातले किती माता माऊल्या दिवा लावताना आपल्या नातवाला नातीला गणपती, अथर्व शीर्ष, रामरक्षा शिकवतात, शुभं करोती मानायला लावतात. बघू हात वर करा, नाही करा ना. 1 3 एकच करा आजी हात वर, मला 3 दिसायले. 3 3 3 झाले ना. आणि बाकीच्या सगळ्या काय मालिकाच बघता होय ना. देवाचा दिवस सुद्धा मधल्या ऍडव्हर्टाईज मध्ये लागायला लागलाय सर. काही काही तर लाईटीचा चांगलाय, बटन दाबले की सुरू. ते वाट लावायला नको. माझी विनंती आहे गड्या, मी तुमच्या समोर पदर पसरतो, भीक मागतो तुम्हाला, भीक. संपत्ती जरूर कमवा, पण संपत्ती कमवत असताना संततीकडे लक्ष द्यायला कधी विसरू नका.
आणि तुम्ही जर मुलांकडे लक्ष नाही दिलं येणारा कालखंड आपल्या दृष्टीने धोक्याचा आहे. कोणी शिकवायचं सांग? आम्ही आजीच घरात ठेवली नाही सध्या. आजी देवाजवळ जे देवघरात पंथीच म्हणतात ना, पंथी लावतो आपण. ती पंथी काही सगळ्या घरात उजेड पाडते का आजी? सगळ्या घरात नाही पाडत ती फक्त देवघरात पाडते. एक लक्षात राहू द्या, त्या पंथीमध्ये सगळ्या बंगल्यात सगळ्या घरात उजेड पाडण्याची ताकद नसू द्या, पण घराचं मंदिर करण्याची ताकद त्या पंथीमध्ये, एवढं लक्षात राहू द्या. तसं तुमच्या घराचं मंदिर करायचं असेल तर घरात आजी आजोबा पाहिजे. लग्न झालं की 1.5 वर्षात काय मंत्र देतात हे कोण असतं? एकांतामध्ये की झालं, उद्या भरलं सामान की निघालच लगे. राहू द्या घरात आजी आजोबा झाले, तेव्हा रामराज्य. नुसतं मूर्ती मंदिरात बसवली म्हणजे रामराज्य येत नाही. सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे, सगळ्या मातृवर्गाला विनंती आहे, 15 मिनिट त्याच्या पोरांसाठी 15 मिनिट. प्रत्येक गाड्यांवर लिहिलंय आज राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. अहो राजे जन्माला येतील, पण राजे जन्माला यायला तुम्ही जिजाऊ तर व्हा ना. तुम्ही जिजाऊच व्हायला तयार नाही, राजे जन्माला कसे येतील? बघा ते मुस्लिम समाजात जरा शुक्रवार का काय असतो त्यांचा, धर्मस्थळामध्ये प्रार्थना करायचं. ते गोल टोपी घालतात पोरांना, हाताला धरतात. ते मस्जिद आहे, कुराण आहे, अल्लाह आहे. आमची 24 वर्षाचे घोडमे झाले, त्यांना हनुमान चालीसा पाठ नाही राव. गणपती अथर्व शीर्ष माहिती नाही. हा आणि काय काय बिल्ली लावून फिरता दरवर्षी आम्ही हिंदू आहे म्हणून. संपत्ती मिळवा पण संततीकडे लक्ष द्या. आजचं कीर्तन ऐकल्यावर तरी अंगाला मुंग्या येऊ द्या जरा. आपल्या मुलीला शिकवा, मुलांना शिकवा. सध्या तर काय चाललंय वातावरण. आणि माझी भक्तिमती मातांना विनंती आहे, तुमच्या इकडं राखी पौर्णिमाच केलं नाही? राखी पौर्णिमेला तुम्ही यांना ववाळता, भावाला ववाळल्यावर भाऊ तुम्हाला ववाळणी टाकतो. कोणी दागिना देत असेल, साडी देत असेल, कोणी 500 रुपये, कोणी 200, ज्याच्या त्याच्या आईपती प्रमाणे देत असेल. मग येणाऱ्या राखी पौर्णिमेला आजचं कीर्तन लक्षात ठेवायचं. दादाला म्हणायचं दादा नको का, ते सगळ्या कार्यकर्त्यांनी पंढरपूरचा लबडे महाराज बोलवला होता, त्यांना आम्हाला सांगितले ववाळणी घ्यायची नाही, काहीच घ्यायची नाही का? कोणती घ्यायची सांगतो ऐका. भावाला म्हणायचं आज राखी पौर्णिमा आहे ना, हे कुंकाचा टिळा मी तुझ्या कपाळाला लावलाय ना, आताही 2 मुटके तुझ्या कपाळाला लावून ववाळलेत ना, आताही पंचारती तुला वळली ना, आता मी तुला राखी मानली आहे ना, तू माझा भाऊ आहे ना, मी तुझी बहीण आहे ना. या घराच्या बाहेर ज्या वेळेला पाऊल टाकशील, रस्त्याने चालताना, बोलताना, एसटीत बसताना, जगात कुठेही फिरताना, तुला जगातल्या जेवढ्या स्त्रिया दिसतील तेवढ्या स्त्रियांमध्ये मी दिसू दे, म्हणजे बहीण दिसू दे. तेव्हा या देशातले अत्याचार बंद होणार आहे. नाही ते वाढतच चाललंय सध्या. ही शिकवण्याची गरज आहे. आणि सगळ्या मातृवर्गाला माझी विनंती आहे, लेकीचं एकदा लग्न झालं की तिकडं डोकं घालायचं बंद करा. सध्या हे जे वाद चालू आहे त्याचं एकमेव कारण ते 9:30ला तर फोन असतो, उठली का ग? ती उठली, तू कर ना नाश्ता, घरी झालाय तयार. मग काय करते? काय नाही, नाश्त्याला उपमा करायली, लबडे महाराज आले पंढरपूरची, तूच करायली का? मग कोण करेल? आणि तुझी सासू कुठे? ती तिकडे बसली कवळ्या उन्हाला. मग तिला चिरता येणार का? टाकलीच काढी. पेटलं वातावरण. काय होतंय दुसरं? पूर्वी लेकी नजर गावात तिकडचं गारानं सांगितलं, आई वडील म्हणायची आज बोलली तर ठीक आहे, पुन्हा जर तिकडचं गारानं आमच्या जवळ सांगची, काही काही तर एवढे कडक असायचे, ते म्हणायचे तू मिली तरी चालत, तिकडं मरायचे, इकडं तोंड दाखवायचं नाही. तेव्हा नीट चालत होते सगळे. आणि रामायण, कीर्तन, भागवत, प्रवचन कर्मणुकीचे ठिकाण नाही, हे आपल्या जीवनाचं परिवर्तनाचं ठिकाण आहे. ज्यांच्या गळ्यात माळ नसेल माळ घाला, नाही तर असे 7 नाही. हरि रूप हरि रूप
अंग कीर्तनच अंग होय अंग हरिव. ज्यांच्या गळ्यात माळ नसेल त्यांनी माळा घाला, नाही तर असे 7-7 नाही 15-15 सप्ते केले तुमच्यात परिवर्तन होत नसत, फायदा काय सांगा ना. पडलेलं शेण जर उचललं तर मातीला घेऊन येत असेल तर एवढा मोठा झालेला सप्ताह वायाला गेला नाही पाहिजे. आता आज 7-8 दिवस झालं सप्ताह चालू आहे. 8 दिवसामध्ये नवीन वारकरी किती झाले बघू. नवीन माळा कोणी कोणी घातल्या या 8 दिवसात? एक नाही. मग तर सत्कार करावा लागते तुमचा सगळ्यांना. एक तर कमीत एवढा मोठा सप्ताह झाल्यावर 10-20 जणांनी तरी माळ, मला वाटते सगळ्यालाच माळा असतील, डबल कसे घालतील मग. ज्यांना नसेल त्यांनी तरी घाला, नाही तर लय मार खाताल वर गेल्यावर. मग माझा नाही यमदूताचा, यमाचे यमदंड बैसतील माथा ते तुझं रक्षिता कोण आहे? कोण वाजवणार आहे तिथं? मारिती गणिते गणिती यमाचे किंकर बहुधार यमाचे किंकर बहुधार यमाचे लय मार खाताना नाही तर माळा जर नाही घातल्या म्हणून कोणाचा? यमदूताचा, आमचा नाही. मारिते तोडिते झोडिते निष्ठुर यमाची किंकर बहुसा, मिनिट नाही बहुसा. म्हणून तो प्रसाद स्वरूपाला प्राप्त होतो. ते नामाचं धैन प्रेमाची लय एकत्रित झाले. मग का होतो कारण मला हे काला स्वरूपाला केव्हा प्राप्त होतो? तो गोपराय म्हणतात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र वर्णन केलं. पण ते चरित्र वर्णन करायचं तरी कोणतं? Yeah.